कॉफी प्यायला आलेत सुमित भाऊ, ऋषी भाऊ, कुणाल भाऊ. कॉफी प्यायची निघायचीच ना आता लगेच. सुमित भाऊ घे कॉफी चल. मटेरियल भरलंय सगळं. आता चाललोय, मामा घेणार आहे गाडी. मामाला पण सोबत घेऊन चाललोय. सुमित लाव रे ते. हा लाव. गप्पा चालू तिकडं. बसले रामा मग गाडी चालव लागले. चॉकलेट दिसते. मॅडमने सांगितलेलं ना, चॉकलेट दिसते सुमिता. 15 नंबरला सीएनजी भरायला थांबलो. सीएनजी भरणार. हा कुणाले? हा आहे ऋषी. ऋषी बॉय आर्मी फर्स्ट टाइम जा रहा कर्नाटक. सुमित भाऊ ते आले रे. ड्रायव्हर आहे सोलापूर नंतर आता भरणार आहे. सीएनजी भरा लागलेत. सीएनजी भरल्यानंतर बेसिकली 2 drivers. That one is for the Solapur. हा Drive will be taken by Sumit. yes. पुढे येऊन बोल भाऊ जरा इथं गाडी बसी. छोटो ये कपड़ा मार रहा है छोटो अभी. देखो सफाई वाला साथ में लेके आए हम लोग. डायरेक्ट मुंबई से इम्पोर्टेड. क्या लाया आपने? तू काय बोलू शकतो याच्याबद्दल? मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. पगार मिलेगा नहीं छोटो. अरे पटले 320 वर आहे. हम जा रहे कपड़े उपड़े लेके. भावाचा आयफोन पण आहे. आता निघालाच आहे फोटोच्या बाबतीत. काय बोलत होतो बोल परत. भावाचा आयफोन आहे म्हणल्यास फोटोच्या बाबतीत निघाला जावा. काय म्हणणे? आपलं काय म्हणणं नाही. आपलं उद्या असेल ते काय डायरेक्ट शो. जेवाय बसलो आता. सगळ्यांना भूक लागली. सुमित भाऊ तर सगळा धरणं जेवलं नाही. जेवला? जाम भूक लागली. हा त्याला ऑर्डर दिलेली. हा ऑर्डर आली की पडायची. कुणाल भाऊ कावळे वरडतात कावळे. अरे कहना क्या चाहते हो? सगळं आता तेवढे प्राण्यांना तेवढं वरडायला लागलं. आणि ह्याने आता एक मूड ऑफ केलेला आहे. मूड ऑफ तेव्हा जेवण कमी झालं माझं. जेवण आले मस्त पैकी जेवायचं आता. आता आम्ही जेवण ताटात वाढून घेतो. आणि मोठी कढई पनीर आलेला आहे. चला जेवतो आम्ही. कुल्फे खायला लागले सगळेजण. जेवण झालं आता निघणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. शेटला पण कुल्फी दिली थोडी. भूकच लय वाटतं रे कुत्र रे. अरे बाबा खाय ना तू पण काय आमच्यासारखं चाटतो. खाय ना जाऊ. चावून खाणार डायरेक्ट. हा असं जरा माणसाने खाणं तेवढी पण आलं. भावाने सगळी कुल्फी गायब केली. संपली. आणि अशा ठिकाणी कुणाल भाऊने टिश्यू पेपर चोरून आणले. आम्ही दोघांनी आणली ती खिशात. कुणाल भाऊने हॉटेलमधून टिश्यू पेपर चोरलेत. फुल पैसा वसूल जेवण केलेलं आहे. चॉकलेट बॉय सुमित देसाई. पप्पी घेतं का तुझे? कसले गाणे बघ पप्पी देते. नॉनसेन्स. कपडे उपडे लेके. ड्रायव्हर चेंज झालाय गाडीचा. मग आम्हाला सोडला अक्कलकोट मध्ये. त्याच्या घरी चाललोय. हा नवरदेव तिथे मेहंदी बिंदी लावून एकदम रेडी पोझिशन मध्ये नवरीची वाट बघत बसलेला आहे. हा तरी आता गाडी लग्न मंडपाकडे रवाना झाली आहे. आणि आपले 2 पॅसेंजर मागं मस्त सुस्तवलेले आहेत. कॅमेरामॅन दाखवू शकता.
बघू शकता. यो ऋषी आणि यो कुणाल फुल झोपलेत बघा. तर आत्तासाठी एवढंच, बाकी सकाळी बघू. हवेला सकाळचे वाजलेत 6:30. तर सुमित भाऊ वाचले तिकडे साईडला. नमस्कार. आता गाडी चालवणार आहे मी, येत नाही तरी चालवणार आहे मी. ऋषी भाऊ आता गाडी शिकण्याचा प्रयत्न करतायत छोटा मोठा, आणि आमच्या गाडी 4 माग आहेत, त्याच्यामुळे आम्ही जरा टाइमपास म्हणून काहीतरी आपलं करतोय, उद्घाटन शिकतो आता गाडी, बघू काय होते ते. आणि आता ऋषी भाऊ एंटर झालेले आहेत गाडीमध्ये. अशा ठिकाणी भाऊ कशी चालू करायची झालंय, सुरुवात इथून आहे. सुरुवात आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण यांना टप्प्याटप्प्याने गाडी शिकवू. तर थांबा जरा. आणि टप्प्याटप्प्याने गाडीचे प्रशिक्षण दिल्यानंतर 2 मिनिटाच्या प्रशिक्षणानंतर ऋषी भाऊ गाडी चालवताना, आणि अशा तऱ्हेने गाडी चालवल्याबद्दल 2 माणसं जीवात जीव घेऊन बसलेले आहेत. तरी गाडी चांगल्या प्रयत्नांनी यशस्वीरित्या शिकलेली आहे. मध्ये जातानीच नदी लागलेली आहे मोठी, पाणी तर नाही त्याच्यामध्ये. साईडला पाणी, फुल बघू शकता तुम्ही. माणसं आंघोळ बिंघोळ करायला लागली. जायचं का मग? अशा प्रकारचा डॅम आहे, पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरलेला असतो. अशा तऱ्हेने आम्ही आलोय काळवाटा परिसरात. दगडबाग कसले जुन्या काळातले. दगडाव दगड दगडाव दगड दगडाव माणसं असे डोक्यावर. चाल आता पोचले गावामध्ये. गाडी डेकोरेटला लावली आहे, नवरी न्यायची याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही कसं सजवा लागलेत ते. गाडी सजवली, आता जायचंय वहिनीला घेऊन जायचंय. बघा कशी सजवली, घाई गडबडमध्ये कशी सजवून टाकली. अर्धी मदत तर आम्हीच केली त्यांना. गेल्या गेल्या सगळे माइंड सेटिंग केलेले आहेत, सेटिंग करून ठेवलेले आहेत. पर्पल कलर. चला येऊ का त्या आता इथनं थेट शेतात चालली.
भाऊ थांब रे, तुलाच फोन करत होतो.